उपरून डोक्यावर लपवतो बाजूला निघून जातो. अरे जाय, स्वामी काहीच करणार नाही. तू स्वामी समोर गेल्याशिवाय स्वामींना समजेल कसं? स्वामी बसलेले होते आणि हा भीमा तिथून आला आणि बाकीचे लोक अरे दोन डोक्याचा माणूस आला, दोन डोक्याचा, सर्व एकदा कदा असू लागले. त्याला अपमान वाटला, उशाळ्यासारखं वाटलं. स्वामी पुढे गेला. स्वामी त्याच्याकडे बघत होते. स्वामी त्याच्याकडे बघत असताना त्याला वाटलं स्वामी काहीतरी सांगतील आणि तेवढ्याच स्वामी बोलला, अरे दोन डोक्याचा माणूस आला, माझ्या समोर आला. वा हा हा. स्वामी असे जोर जरा हसू लागले, त्याची टिंगल करू लागले. भीमा, दोन डोके आहे तुला, दोघी डोकं घेऊन आला तुमच्या समोर. महाराज असं बोलले. महाराज जोर जोरात हसू लागले. भीमाला अपमान वाटला. महाराज चिडवू लागले. तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला, हीच वेळ आहे स्वामींकडे काहीतरी मागायची. सर्व हसत होते. स्वामी जोर जोरात हसत येईल. पटकन जाऊन स्वामींचे चरण पकडले. महाराज हात सोडतो ना. दोन डोके लोक हसतात. तो स्वामी काहीतरी कृपा करावं स्वामी महाराज, विनंती माझी स्वामी महाराज. तुझं दोन डोके, बरं ठीक आहे, बरोबर तुझा आता. महाराज एवढं बोलले. महाराज असं बोलले, काही दिलं नाही मला. काय भक्ताला एक अपेक्षा असते, देवाजवळ गेल्यावर काहीतरी त्या माणसाने आपल्याला काहीतरी देवाने दिलं पाहिजे. म्हणून याला वाटायचं स्वामी मला काहीतरी सांगते, मी ते घेईन आणि मी करत. हा स्वामींपासून निघाला. त्याने तिच्या मुलाला सांगितलं, बाळा तुला काय बोलले स्वामी, काही दिलं नाही? तुमच्याशी बोलले, मी काय बोललो नाही. मग घरी आला. आता भीमा घरी आल्यावर कोणताही माणूस व्यक्ती असो, मोठ्या व्यक्तीला भेटल्यावर नवऱ्याला आणि नवरा बायकोचा संवाद चालत असतो. हा भीमा घरी आल्यावर आपल्या पत्नीला सांगू लागला, मी स्वामीचे चरण पकडले. अहो मग तुम्ही सांगितलं का? मी सांगितलं. महाराज बोलले होय. अहो मग विश्वास ठेवा. त्यांची काय दिलं असेल आपल्याला काय ठाऊक. भीमा रात्रभर झोपला नाही. पहाटे पहाटे भीमाला डोळा लागला. डोळा लागल्यावर हजारो सूर्य एकत्र व्हावे असा प्रकाश त्याच्या डोळ्यापुढे निर्माण झाला. स्वप्न बघतोय आणि तेजस्वी पुरुष असा डोळ्यापुढे त्या प्रकाशामध्ये येतोय. त्या स्वप्नामध्ये तो डोळे चोळतोय. हा प्रकाश कसलाय, मला कोण दिसतोय? आणि त्या प्रकाशामध्ये तेजस्वी पुरुष स्वामी समर्थ त्याला दिसताय, प्रगट झालेले स्वप्नामध्ये. महाराज तुम्ही स्वप्नामध्ये मला दिसताय साक्षात? हो भीमा, आम्ही तुझ्यासाठी आलो. काय हवंय? स्वामी दोन डोके. बस ठीक आहे. महाराज त्याच्या स्वप्नामध्ये त्या डोक्यावर हात फिरवताय. सुंदरसा प्रसंग भीमा स्वप्नामध्ये बघतोय. महाराज डोक्यावर हात फिरवताय. भीमाच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे आणि स्वप्न पाहता पाहता सकाळी जाग आली. स्वामी 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 दिसत नाही. पत्नी पडत आली. गाऊ काय झालं? अगं स्वामी होते इथं. नाही हो स्वामी नव्हते. का झाले? काय झालं? तेवढ्यात पत्नीचं लक्ष त्याच्या डोक्याकडे. अहो तुमच्या डोक्याची गाठ फुटलेली आहे, कातडं लोंबतंय. काय बोलते? त्यांनी हात लावला. डोक्यावर काही नाहीये. अगं मला स्वामी आले. स्वप्नामध्ये हात फिरवला. तसाच ते कातडं लोंबत घेऊन स्वामी पुढे गेला. स्वामी कृपा झाली हो तुमची स्वामी महाराज. तुम्ही बोललात, रात्रीतून हात फिरवला स्वामी. अरे भीमा आम्ही येतो. आम्हाला आमच्या भक्ताची काळजी वाटते. तुला अपमानास्पद वाटतं? नाही हो स्वामी, नाही हो स्वामी. तुम्ही बोललात मला कसेच काही वाटलं नाही स्वामी. हे लोक हसायचे त्याचं वाईट वाटायचं स्वामी. अरे भीमा तू आमचा प्रिय भक्त आहेस, तू आमच्याजवळ आहेस स्वामी. मग हे डोक्याचं कातड आम्ही सांगू, तू काळजी करू नकोस. महाराज परत बोलले. हा रात्री स्वप्नात परत स्वामी महाराज याच्या गेले. महाराज बोलले, रोज आमच्या दर्शनाला येत होता. मग आल्यावर आमचं तीर्थ लावत जा, तीर्थ पेत जा. आमची रक्षा असते, आमची उडी असते, ती उडी लाव, तुझं डोकं बरं होऊन जाईल. सकाळी जाग आली. स्वामी जवळ गेला, स्वामींचं तीर्थ घेतलं आणि उदी लावली. ते गौत कातड कुठं निघून गेलं त्याला समजलंच नाही. जसाच्या तसा भीमा सुंदर असा दिसू लागलेला होता आणि स्वामी पुढे हात जोडला. स्वामी तुमची कृपा झाली स्वामी महाराज. हा दोन डोक्याचा माणूस एक डोक्याचा झाला.
सर्व भक्तगण पाहत होते. आता भीमाला चिडवणारच कोणी नव्हतं त्या ठिकाणी. कारण चिडवायसाठी तर कोणी पाहिजे ना तिथे. कारण की माणसाला एक चिडवायची सवय झाली ना, त्या माणसाला घडी घाबरलं नाही. आणि एखाद्याला जर चिडवलं नाही, रोज त्याला चिडवत असतं, तर त्याच्या मनामध्ये असं तयार होतं, आता कोणीतरी मला चिडवेल. आणि चिडवायसाठी परिस्थितीच नसली त्यावेळेस तो सर्वांकडे डोळे मोठे करून पाहत असतो. कारण की प्रत्येकाची परिस्थिती असते. तर हा भीमा सर्वांकडे पाहत होता की कोणी चिडवल, कोणी काय काही समजत नव्हतं. महाराज त्याच्याकडे बघतच होत. भीमाला जवळ घेतलं होतं स्वामींनी आणि भीमाला सांगत होते. तेवढ्या मालोजी राजेंच्या पत्नी तिथं आल्या. त्यांना परत दिवस राहिलेले होते. परत स्वामी जवळ आले, हात जोडले, स्वामी आशीर्वाद द्यावा. महाराज काहीच बोलले नाही. हा भीमा तिथं बसलेला होता. महाराज उठले आणि सुनीजवळ जाऊन बसले. महाराज याचा अर्थ काय समजावा. आता महाराज चुलीजवळ बसले. त्यात बाळप्पा महाराज बोलले, मुलगी होईल. परत मालोजी राजेच्या पती नाराज झाल्या घरी गेल्या. त्यावेळेस त्यांना मुलगी झाली दुसरी. आणि दुसरी मुलगी झाल्यावर परत तिसऱ्या वेळेस मालोजी राजेच्या पत्नी परत स्वामींकडे आल्या होत्या. आणि त्यावेळेस त्यांनी महाराजांना हात जोडले. त्यावेळेस महाराजांनी बंदुकीचा इशारा केला होता. हातामध्ये बंदूक घेतली आणि उभा तो असा महाराजांनी इशारा केला होता. आणि त्यावेळेस बाळप्पा महाराज बोलले की आता मालोजी राजांना मुलगा होईल. आणि तेव्हा त्यांना मुलगा झाला होता. स्वामींचा आशीर्वाद. आणि आज सुद्धा त्यांचं वंशज स्वामी महाराजांचं संस्थान चालू. ही कृपा असते. त्या भीमावर स्वामी महाराजांनी कृपा केली. त्याच्या आयुष्याचं कल्याण करून दिलं. तो स्वामींचा भक्त झाला. स्वामी महाराज प्रत्येक भक्तासाठी आलेले. महाराज प्रत्येकाला देण्यासाठीच आलेले. फक्त घेणारा भक्त पाहिजे. महाराजांना काहीच नकोय. महाराजांना फक्त तुमची श्रद्धा, तुमचा भाव, तुमचा विश्वास पाहिजे. आज प्रत्येक बहीण बाहेर येते. काही भाऊजांना वाटतं नणंद आलेली आहे, तिला साडी पाहिजे, काहीतरी पैशाची मागणी करायला आलेली. पण जी बहीण माहेरी जाते ना, तिच्या मनामध्ये भाव असतो. आई बाप म्हातारे असतात, तिच्या मनामध्ये एक भाव असा असतो की माझ्या भावामध्ये मी आई वडिलांना बघते. कारण की मी जर माझ्या भावाजवळ स्वरूप पाहिलं तर तो माझ्या भावाचं चांगलं व्हावं. ती जेव्हा त्याला रक्षाबंधनला राखी बांधते तर तेव्हा देवजवळ एक इच्छा करते की माझ्या भावाला तंदुरुस्त ठेव, माझ्या भावाला चांगलं ठेव. कारण माझा भाव चांगला राहिला तर माझ्या आई वडील चांगली राहते. की आपल्याकडे प्रत्येक सणाला येते, पण ती आशीर्वाद द्यायला येते ती बहीण असते. कारण की सीतेला जेव्हा रावणाने अपहरण केलेलं होतं, सीता त्या झाडाखाली बसलेली असायची, तेव्हा तिचं रक्षण तिचा भाऊच करायचा. एक दिवस रावण आलेला होता. रावण सीतेला बोलला, सीता हो मान, नाही तर आम्ही तुला बळजबरी उचलून नेऊन तुझ्याशी लग्न करू, नाही तर तुला आम्ही वळून घेऊ. त्यावेळेस सीता माता काय बोलली होती, रावण आपल्या गर्भात नको राहू, मूर्ख झालास. आणि त्यावेळेस सीता माता चटईवर बसली होती. त्या चटईचं एक किंका काढला, गवताचा एक तुकडं काढला. लक्षात ठेव, एक पाऊल जरी पुढे टाकला तर हा माझा भाऊ बसलेला आहे, हा मला वाचवेल. तुझं काय होईल ते खरं नाही, पहिले माझ्या भावाशी निपट, नंतर माझ्या नवऱ्याशी निपट, ही सीता माता बोलली होती. कारण की सीतेचा जन्म हा भूमीमध्ये झालेला आहे, म्हणून तिला भूमिजा म्हटल्या जातं. आणि त्याच भूमीमध्ये हा तिनका म्हणजे गवत निर्माण होतो, म्हणून त्या गवताला सीतेचा भाऊ म्हटलं जातं. आणि असं म्हटलं जातं रामायणामध्ये का सीता जेव्हा 14 वर्ष वनवासामध्ये होते, हा तिनका सीतेचं रक्षण करत होता. एक कवच म्हणून आजूबाजूला उभा होता तो भाऊ. कारण की स्त्री जेवढी नवऱ्याजवळ सुरक्षित तिला वाटत नाही, तेवढी तिला भावाजवळ सुरक्षित वाटते. स्त्रीचं महत्व आहे. म्हणून स्त्रिया, बहीण, कोणते भाऊ असतील त्यांना विनंती, आपली बहीण आली तिला मान देतात. कारण बहिणीला तुमच्याकडून काहीच नकोय, ती तुमचं कल्याणच बघणार आहे, तुमचं वाईट कधीच बघणार नाही. ती बहीण आहे, बहिणीला ती माया देत जा. कारण की तिला आयुष्यामध्ये
वर्षभर ती नवऱ्याच्या घरी असते, पण शेवटी विसाव्यासाठी तिला काय वाटतं का मी जिथं जाणार आहे ते माझं माहेर आहे, माझे आई वडील जरी सोडून गेले पण माझा भाऊ मला प्रेमाने 2 दिवस ठेवणार आहे. आणि जेव्हा भाऊ प्रेमाने बोलतो ना तो बहिणीसाठी आनंद फार वेगळा असतो, कारण तिला फक्त भावाचं प्रेम दिसतं. ती भाऊजही काय बोलती त्याच्याशी काहीच घेणं नसतं, ती भावाकडे पाहून त्या घरामध्ये जात असते. माझा भाऊ कसा आहे वागो, माझ्या आई वडिलांना तो सुखी ठेवतो ना, बस हेच बहिणीचं मनामध्ये विश्वास असतो का तो तिच्या भावासाठी असतो. तसा विश्वास आपला आपल्या स्वामी समर्थांप्रती असला पाहिजे, आपल्या ब्रह्मांड नायकासाठी असला पाहिजे. म्हणून तशीच परत आपल्या सुरगाण्यामध्ये होती की महिलांना बाहेर निघायला भेटत नाही. पूर्वी तरी महिलांना खूप धाक होता, घराच्या बाहेर निघत नव्हते, डोक्याचा पदर खाली काढता येत नव्हता. पण आता तरी युग बदललेलं आहे आणि मठामुळे प्रत्येक महिलांना दर गुरुवारी तरी मठात येता येतं. म्हणून आपण मठामध्ये जे कार्यक्रम विविध प्रकारचे ठेवतो की महिलांनी सुद्धा खुलं जीवन जगलं पाहिजे. त्यांनी जीवनाचा अर्थ जे लहानपणी खेळायला मिळालं नाही, जे लहानपण आपलं राहिलेलं आहे ते लहानपण सुद्धा आपल्याला जगता आलं पाहिजे मठामध्ये. म्हणून आपण विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवतो. म्हणून ज्या महिला सासरे आलेल्या आहेत त्यांना माहेरची आठवण नाही आली पाहिजे, एका भावाप्रमाणे मठाने काम केलं पाहिजे. म्हणून आपल्या मठामध्ये दरवर्षी आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवत असतो. म्हणून या वर्षी सुद्धा आपल्या मठामध्ये पुढच्या गुरुवारी 30 तारखेला हळदी कुंकाचा कार्यक्रम आपल्या मठामध्ये आयोजित केलेला आहे. दुपारी 2 वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि 2 वाजेपासून खेळांना सुरुवात होईल. संगीत खुर्ची असो अशी विविध प्रकारचे जे महिलांसाठी खेळ असतात ते खेळ आपण मठामध्ये घेणार आहोत. तर महिलांनी त्याचा आनंद लुटायचा आहे. पण महिला बी अति हुशार असतात का, त्यांना आरामात यायची सवय असते. 6-6:30 वाजता आरतीच्या टायमाला राहतात आणि नंतर मला खेळायलाच भेटलं, ती रुसून वेगळी बसते. मग ती दुसरी म्हणते बाई मला तुला काहीतरी वाण द्यायचंय, मग त्या तिचा तो राग वेगळा. 3-4 वर्षापासून मी बघतोय. आणि ज्यांना आनंद लुटायचा आहे त्या 3 वाजेपासून येऊन बसतात, पण त्या दुसऱ्या नाही म्हणून त्यांना खेळता येत नाही आणि त्या लेट आल्या म्हणून त्यांना खेळता येत नाही. त्या दोघींचं खेळणं तसंच राहून जातं. तर सर्वांना विनंती आहे थोडं लवकर या. रोज घरामध्ये काम आयुष्यभर करायचे, हे आयुष्यभर चालत राहणार आहे. पण जो आनंद लुटायचा आहे तो वर्षातून एकदाच लुटायचा आहे आपल्याला. म्हणून सर्वांनी 2 ते 3 वाजेपर्यंत हजर व्हा, म्हणजे आपल्याला कार्यक्रमाचं नियोजन चांगल्या प्रकारे करता येईल मठामध्ये आणि सर्वांना तो आनंद लुटता येईल. त्याच्यामध्ये जे खेळांमध्ये जिंकणार त्यांना आपण मठातर्फे बक्षीस देणार आहोत आणि नंतर सर्व महिलांच्या चिठ्ठीमध्ये लकी ड्रॉ निघणार आहे. ज्या महिलाचा पहिला नंबर येईल तिला पैठणी मठातर्फे दिल्या जाणार आहे आणि त्यांना आरतीचा मान मठामध्ये त्या दिवशी मिळणार आहे. तर या कार्यक्रमाची सर्वांनी दखल घ्यायची आहे आणि या कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमाला पुढच्या गुरुवारी दुपारी 2 वाजेपासून यायला सुरुवात करायची आहे. म्हणजे कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला मोठं करता येईल. पुढच्या वेळेस आपल्याला मागच्या ग्राउंड कमी पडलं म्हणून यावेळेस आपण कार्यक्रम बाहेरच्या पटांगणामध्ये जिथं आपली शिवकथा झाली त्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम करत आहोत. तर सर्वांनी या कार्यक्रमाची हजेरी लावायची आहे. कार्यक्रमाला सर्वांनी यायचंय.